आपण पाहतोय की पोलिसांच्या माध्यमातून जे मनुष्यबळ असतं कमी असल्यामुळे, संख्याबळाची कमतरता असल्यामुळे सीसीटीव्ही लावण्याच्यासाठी मग कुठे जिल्हा नियोजन, कुठे CSR अशा पद्धतीचा निधी, DPDCच्या निधी वापरण्यात येतोय। अध्यक्ष महोदय, खरं तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये दोन जिल्ह्यामधला प्रश्न आहे, एक रायगड आहे, एक रत्नागिरी आहे। रायगड जिल्ह्याच्या प्रश्नाच्या बाबतीत दिलेलं उत्तर आणि रत्नागिरीच्या बाबतीत दिलेलं उत्तर याच्यामधला फरक हा मानसिकता दर्शवतोय। अध्यक्ष महोदय, रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला कॅमेरे बंद आहेत असं सांगण्यात आलं, तर रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक त्या कंपन्यांना वारंवार सूचना देतात, चालू होत नाही तर कामाला विलंब केल्यासाठी दंड आकारून दंडाची रक्कम भरायलाही लावतात। कंपन्या ज्यांनी काम केले त्यांना काळ्या यादीत देखील टाकतात। मग रायगड जिल्हा अधीक्षकांनी हेच काम करायला काय हरकत होती? त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की मग ज्या कंपन्यांमध्ये, इथे तर पेणमध्ये जवळपास 40% कॅमेरे आहेत, त्याच्यामध्ये खोपोलीमध्ये 40% कॅमेरे काम करत नाही आहेत आत्ताच्या घडीला। मग अध्यक्ष महोदय, असे कॅमेरे बसून उपयोग काय आहे? त्यामुळे प्रश्न असा आहे की ज्या कंपन्यांनी हे काम केलेलं आहे त्यांच्यावरती हे काम चालू कॅमेरे कार्यरत नसल्याबद्दल त्यांना दंड आकारणार का? आणि ज्या कंपन्यांनी अशा पद्धतीनं ज्या नगरपालिका यंत्रणेला वेटीस धरलेला आहे त्यांना काळ्या यादीत टाकणार का? तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, जसं आता अलीकडच्या काळामध्ये पाणी, वीज शहरी भागामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरलंय, त्याच धर्तीवरती सुरक्षिततेसाठी सुद्धा या ठिकाणी सीसीटीव्ही संरक्षण आराखडा ही सुद्धा आता काळाची गरज बनलेली आहे। असा सीसीटीव्ही संरक्षण आराखडा रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकाचा बनवण्यासाठी पोलीस प्रशासन या शासनाला या ठिकाणी सूचित करणार का? राज्यमंत्री महोदयांनी अतिशय योग्य उत्तर दिलं आहे। मी केवळ एवढंच सांगू इच्छितो की कालच्या बैठकीमध्ये आम्ही हा निर्णय केलेला आहे की आज कोणीही कुठेही कॅमेरे लावतं आणि मग त्याचं मेंटेनन्स कोणी करायचं हे माहीत नसतं, कुठल्या फंडातनं लागले हे माहिती नसतं, आणि म्हणून याच्या संदर्भात एकत्रित SOP आम्ही याची जाहीर करणार आहोत। या SOP मध्ये कुठलेही कॅमेरे लावताना एका सिंगल पॉईंटची परमिशन ही त्या ठिकाणी असेल, त्याच्यामुळे इंटिग्रेशन होईल। आणि दुसरं, याच्या मेंटेनन्सची जबाबदारी एका सिंगल एजन्सीवर असेल, जसं आता राज्यमंत्री मोदयांनी सांगितलं। समजा होम विभागाने केली तर पोलिसांकडे असेल, किंवा त्याचा एक निर्णय आम्ही करू, पण सध्या तरी आम्ही पोलीस म्हणतो। आणि याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर साहेब या ठिकाणी आहेत, सातत्याने प्रश्न हा येतो की कॅमेरे लावणं सोपी आहे,